हॅलो जुले, नमस्ते. वेलकम टू प्रणव डायरीज. आज आपण पर्वती एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण आत्ता आहोत पर्वतीच्या बेसच्या इथे. मोस्टली पर्वती आता सगळे फिटनेससाठी किंवा शांत एकांत मिळण्यासाठी वापरतात, पण त्याची हिस्ट्री खूपच जुनी आहे आणि आज आपण ते बघणार आहोत. तर सुरुवातीचं गेट असं दिसतं मित्रांनो, इथून तुम्ही एंटर करू शकता. एकूण पर्वतीला 103 पायऱ्या आहेत. सुरुवातीला आल्या आल्यास तुम्हाला इथं शिवाचं एक छोटंसं मंदिर दिसेल, शिवलिंग ठेवले तिथे. पर्वती साधारण समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंचीवर याचं पीक आहे आणि ह्याचं व्हर्टिकल पीक जर तुम्ही बघायला गेलात तर साधारण 300-350 फुटांचा एक वॉक आहे हा. ते साधारण तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतील चालायला. जर फास्ट गेलात तर एक 7-8 मिनटं तुम्ही वरती पोहोचता. फिटनेस लवरसाठी हे खूप छान जागा आहे. काही जण तर पाळण्यासाठी येतात, चालण्यासाठी येतात. पर्वतीच्या जॉग्रफीचा विचार करायला झाल्यास एक 6 ते 6.5 करोड वर्षांआधी इथे एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ज्वालामुखीच्या उद्रेकाने हे बसाल्ट जे आपण दगडे म्हणतो, बसाल्ट रॉक्स आहे त्याच्याने हे झालेले बनलेले पूर्ण पर्वती याच्यानेच बनलेले. दगडं खूपच मजबूत असतात, त्याच्यामुळे मातीची धूप खूप कमी होते. त्यामुळे आता अजून पण इथे काही अवशेष शिल्लक आहेत. तुम्ही मागे बघू शकता. याचे हे सगळं इथल्या लोकल लोकांनी जाळलेलं आहेत. बाकी दगडं हे असे दिसतात. जेव्हा तुम्ही पर्वतीच्या एक हाफ मार्कपर्यंत येता तेव्हा इथे एक ओपन जिम ठेवलेलं आहे मित्रांनो. ते बरेचसे लोकल लोक येऊन इथे जिम करत असतात. सरकारने खूपच चांगला उपक्रम राबवला आहे ते, आणि मजा येते असं ओपन वातावरणामध्ये जिम करण्यात. बघा ना किती सुंदर वातावरण आहे, एक नंबर आहे. जवळ तुम्ही दगड असे एकदम काळे काळे असतात, ते असे दिसतात तिथे. इथल्या हाफवे मार्क इथे तुम्ही थोडं थांबू शकता, विश्रांती घेऊ शकता. तिथून बरेच जण वरतीपर्यंत एक्सप्लेन घेतात. आपण पण प्रयत्न करूया. जेव्हा तुम्ही वरती स्प्रिंट मारून याल तेव्हा तुम्हाला तर पहिल्यांदा आल्या असं एक बोर्ड दिसेल, आणि अगदी सरळ समोर गेलात तर पहिला एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दिसेल. तिथून पाया पडून तुम्ही जाऊ शकता पुढे. मित्रांनो, हे मंदिर सकाळी 8 नंतर उघडतं. जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला बहुतेक दर्शन घ्यायला नाही मिळणार, पण जर लवकर आलात हा व्ह्यू मात्र तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. स्काय स्क्रॅपर्स विथ अ ब्युटिफुल स्काय. आल्या आल्या मंदिराच्या डाव्या बाजूला तर पेशव्यांची एक मूर्ती बसवलेली आहे. पुढे वळूयात. बरोबर पेशव्यांच्या मूर्तींच्या मागेच पेशवा म्युझियम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या काळातील भरपूर काही साहित्य बघायला मिळेल. याची प्रवेश फी आहे 30 रुपये, आणि ते चौकशी करण्यासाठी तुम्ही इथे ऑफिसमध्ये चौकशी करू शकता. तिथून अजून डावीकडे गेलात एक सुंदर जागा आपल्याला बघायला मिळते. एक हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स दाखवायचा आपल्याला प्रयत्न केला इथे. हिस्ट्रीमध्ये काय काय झालं होतं, कसं झालं होतं, त्या काळातील तोफांचा रिप्लिका बनवायचा प्रयत्न केला इथे. काही फोटो काढतात त्याच्यासोबत. तुम्ही ते येऊन मस्त एन्जॉय करू शकता, बघू शकता आपले इतिहासात काय काय झालं होतं. इथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक विश्रांती स्थान दिसतं पेशव्यांचं. इथं बाळाजीराव, नानासाहेब पेशवे वगैरे इथे विश्रांती करायचे. आपल्याला बऱ्यापैकी ऑफिस स्वरूप देण्यात आलं आहे. बाहेर आलात तिथे कार्तिक स्वामीचं एक सुंदर प्राचीन काळातलं मंदिर आहे. हे ते बघा 1791 स्थापना झाली होती. प्राचीन तर नाही म्हणता येणार, पण जुनं खरंच आहे. ह्याचं आपण एंट्री घेतली आणि त्या काळातले काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. अजून त्या मंदिरात तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथं काही नवीन गोष्टी बनवलेल्या बघायला मिळतील. आधी एवढ्या गोष्टी त्यांनी बनवल्या नव्हत्या. मागच्या 1 वर्षभरात त्यांनी हे सगळं डेव्हलपमेंट केलं आहे. ते छोटंसं मंदिर आहे आणि हे त्यांनी सर्व आता हे नवीन बनवलं. ते घोड्यांवरती पेशव्यांची मूर्ती दिसते आपल्याला.
तर काही जण व्यायामासाठी म्हणतात. खूप सुंदर जागा आहे मित्रांनो, खूप प्रसन्न वाटते त्याला बघा. तिथे एक असा ट्रेल जातो, तिथून आपण तो पण एक्सप्लोअर करणारच आहोत. इथे आता हे नवीन बनवल्यापैकी इथं व्यायामासाठी म्हणून बनवलं आहे. भरपूर अकॅडमीतली मुलं पोलीस भरतीसाठी असतात, त्या व्यायामासाठी येत असतात. इथून पुढे तुम्ही समोर बघितला ते विष्णू मंदिर आहे. आता आपण तिथं जाऊया. जाण्यासाठी हा एक मार्ग आहे आणि हा सोपा मार्ग आहे, म्हणजे इथून पायऱ्याने असं जायचं वरती. इथून काही पायऱ्या पुढे चढलं तर तिथे तुम्हाला समोरच काही अवशेष बघायला मिळतील. इथून असं आत जाऊयात आपण विष्णू मंदिरासाठी. काही जण व्यायाम करताना दिसतील आपल्याला. आणि आपलं विष्णू मंदिर इथं आता जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं बहुतेक. खूप जुनं मंदिर आहे ते पण. आपण मागाशी जे मंदिर बघितलं त्याच्या आधीचं हे मंदिर आहे, 1758मध्ये स्थापन केलेलं आहे. बघा ना, मूर्ती किती सुंदर आहे याची. बाहेरूनच किती प्रसन्न वाटतं बघितलं. अजूनही काही अवशेष शिल्लक बघायला मिळतात आपल्याला. त्यावरती त्यांची माहिती पण बघायला मिळेल, ते तुम्ही येता जाता वाचू शकता. सगळ्या झाडांवर त्यांनी लावल्या होता, पण आता काही झाडांवर शिल्लक आहे. हा जसं तुम्ही डावीकडे पूर्ण फॉलोवर करत गेला, तिथे तुम्हाला एक टाकी दिसेल. तिथून तुम्ही अजून सरळ गेला तर वाघजाई दिसेल तुम्हाला तिथे. आणि त्याच्या अजून जर असं तुम्ही पुढे चालत गेलात तर मग तळजाईला देखील जातं आहे. काही जण तो एक ट्रेलच्या हिशोबाने करतात. एक मोठा ट्रेल आहे चांगला, तो मजा पण येते करायला. हे बघा, इथून तुम्ही असं सरळ सरळ गेलात तर तुम्हाला जाता येईल. बरेच जण इथं ध्यान वगैरे करायला बसतात आणि खूप शांत एरिया आहे. तसं चिमण्यांचं किलबिलाट वगैरे असते आणि कोणी असं जास्त लोकांचा इथं आवाज नसतो. इथून तुम्ही पुढे बघायला गेलात, इथून तुम्हाला पुढे लोक बघायला मिळतील जास्त. पण इथे क्वचितच येतात आणि काही आवाज नाही करत. तुम्ही इथून आलात तर हा रस्ता तुम्हाला फॉलो करायचा जर तुम्हाला तळजायला किंवा वाघजायला जायचं असेल. इथून तुम्ही लोक असतात, त्यांना विचारत गेलात तर तुम्हाला बघायला मिळतील. जी पाण्याची टाकी मी म्हणत होतो, तिथून तिथं जात आहे. काही जण ते व्यायामासाठी वगैरे येत असतात. आता हे लोक स्वच्छतेसाठी आलेत बहुतेक. इथून तुम्ही त्या पाण्याच्या टाक्यापासून अजून पुढे पुढे जाऊ शकता. आणि तो भाग जो दिसतो तुम्हाला, तो पूर्ण तळजाईचं जंगल आहे. तो पण आपण एक दिवस एक्सप्लोअर करूयात. आता बऱ्यापैकी भाग बघितला आहे. आता आपण इथून जो ट्रेल असं जातो रस्ता, तो एक्सप्लोअर करूयात. परत आपण जाणार आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापाशी. तिथून पुढे आपण उजव्या बाजूला काय बघता येते का बघूया. आपण एक सुंदर असं मित्रांनो, तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये येता तेव्हा पूर्ण हे भरलेलं असतं. खूप एवढं मस्त वाटतं नाही तर पूर्ण झाडं वगैरे भरलेले असतात. असं वाटतं आपण कुठे वेगळ्याच जागेत आलो आहे की. खाली लोक इथून येत असतात. हा पण एक सुंदर असतं मित्रांनो. आपण एक दिवस आलो होतो इथून, आज नाही जाणार. तुम्ही एकदा याल तसं एक्सप्लोअर करा इथून. आपण आता जाऊयात पुढे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरपाशी. तिथून आपण उजव्या बाजूला बघू काय दिसेल आपल्याला. हा, इथून पण तुम्ही चढत काही येऊ शकता. काही खूप असं धोक्याचा रस्ता नाही आहे. इथं पण काही पाय वाटत तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुम्ही अजून जर असं पुढे गेला तर मग असं आपल्याला तुम्हाला तो पॉईंट दिसेल, तिथून तुम्ही वर जाऊ शकता. ते चालू होतो किंवा संपतो तुम्ही जिथून याल तसं. इथून पुढे परत बोर्ड दिसेल तुम्हाला. इथून उजवीकडे आपल्याला जायचं आहे. तिथे झेंडा जिथं फडकं दिसतं आपल्याला, तिथं आपण जाऊयात. इथलं जे मुख्य मंदिर आहे शंकर पार्वतीचं भवानी माता मंदिर, तिकडे आपण चाललो आता. ह्याला जे पार्वती नाव पडलं आहे हे पार्वती मातेवरूनच पडलं आहे. इथं बरेच जण इथं व्ह्यू एन्जॉय करायला व्यायामासाठी मिळत असतात. आपण पण व्ह्यू एन्जॉय करू आणि आज जाऊयात. बघा मित्रांनो, इथली आपली झोपडपट्टीचा भाग आहे. इथून आपण आलो होतो आणि इथून आपण आज जाऊ शकतो. समोर तुम्हाला झेंडा दिसेल. लगेच सगळी समोर नंदी मंडप दिसेल. करू आणि एका लाईनीमध्ये आपण मूर्त्या काढायचा प्रयत्न करूयात. आता प्रत्येकजण मी पाहिलं किती वेळ येतात अस्ताव्यस्त पडलेलं असतं. हे सूर्यनारायण मंदिर. मला हे काही समजलं नाही मित्रांनो. दंतकथेप्रमाणे सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतो, नंतर बाकी देवांचं दर्शन घेतो. तरी देखील हे गणपती मंदिर सर्वात मागे आहे. बाप्पाचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करूयात. अजून तुम्हाला त्या काळातली काही सदनिका बघायला मिळतील. इथे जीर्ण झालेत, काही नवीन बांधायचा प्रयत्न केला आहे दगडविटांनी. पुढे जसं तुम्ही याल इथे तर तुम्हाला पर्वताई देवीचं मंदिर दिसतं. हे भवानी माता मंदिर, पर्वताई देवी एकत्रच आहे. त्यांचं आपण दर्शन घेऊ. हे आहे जनार्दन विष्णू मंदिर.
पुणेकर मंडळी सगळे निघालेत. मी पुणेकर अशामुळे म्हणतोय कारण मी आहे स्वतः कोल्हापूरचा इचलकरंजीचा आणि मला तिथलं सांगायला आवडतं. मी जरी पुण्याच्या शैलीमध्ये बोलत असेल आणि फक्त व्हिडिओसाठी, नंतर मला कोल्हापुरी बोलायला फार आवडतं मित्रांनो. मी असाच आहे. इथले देवदेवेश्वर मंदिर महादेवांचाच एक अवतार आहे. इथे एक मंदिर दिसतो समोरच देवदेवेश्वरांची मूर्ती आहे. समोर एक शिवलिंग आहे. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि त्याची जागा पण खूप मस्त आहे. इथं वरती जाण्यासाठी सध्या तरी अलाउड नाही आहे. मागे रस्ता आहे त्याला जायला समोर आणि ते खाली एक तळघर आहे. ते असं म्हटलं जातं खाली इथनं एक भुयार निघते. पण ते बघून वगैरे मला नक्की याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. पण मी एखादा विचारलं होतं म्हणलं इथनं खाली भुयार वगैरे आहे आणि बरेच म्हणत आहे की खाली शनिवारवाडा हे पर्वती आणि अशा काही जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथून असे भुयारांनी एकमेकांना जोडलेले आहेत पेशंटच्या काळापासून. कारण आपल्याला एक घाण सवय असते की आपण जिथे जाऊ तिथे अशा पद्धतीने काही ना काही आपण लिहिलेलं असतो किंवा बरेच जण पैसे टाकत असतात, पैसे घासत असतात, पैसे चिटकवत असतात. माझ्यामध्ये तर असं कुठेच काही करायची गरज नाही आहे. तुम्ही दानपेटीमध्ये देणगी टाका आणि जे काही तुम्हाला मनापासून वाटतं आहे तुम्ही बाकीच्यांना सांगा, मनामध्ये ठेवा. असं काही ठिकाणी लिहून घाण करायची गरज नाही आहे. इथे तसं जास्त गोष्टी नाही आहेत. पण बाहेर तुम्ही जिथं गडांवरती वगैरे जाल तिथं प्रेमी युगुलांचे असं नावं लिहिलेले असतात. त्यांना काय मिळतात त्यांनाच माहिती. प्रत्येकाचं ते येण्याचं आपापले कारणं असतात. काही जण व्यायामासाठी येतात, जसे आता आपण सकाळी पहाटेच बघितलं. संध्याकाळचं इथे बरेच जण येत असतात, शांतीसाठी येत असतात, आपले पण होण्यासाठी असतात. त्या एकदम धावपळीच्या जीवनामधून काही मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. बरेच जण इथं येत असतात. पण तसंच एक व्यक्ती पण असंच वेळ शोधली होती जागा शांती मिळते या धावपळीच्या आयुष्यातून जरा बाजूला होता येईल. आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या बघितल्या. एक आपण शांतीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी ते येतो आपण. पण आयुष्यामध्ये आपण नक्की काय करतो? आपण बऱ्याच जणांना प्रश्न असतो आपण आयुष्य का जगतोय. असं काही जण येतो की एकदम लो पॉईंट आलेला असतो, का जगायचं पुढे मला, तिथून पुढे मला काय. आणि काही जण असं असतं त्यांचे जे जीवनसाथी वगैरे आहे किंवा आपण जीवनामध्ये खूप आयुष्यासाठी जे महत्त्वाचे व्यक्ती वगैरे असतात ते कधी कधी सोडून जातात आपल्याला. तो आयुष्याचा भागच आहे. तेव्हा असं वाटायला लागतं आपण का जगलं पाहिजे, आपण कोणासाठी करू. पण खरं उत्तर असतं की आपण कोणासाठीच कधी काही करत नसतो. जे काय असतं आपण स्वतः स्वार्थासाठी करत असतो. आईवडिलांचा पण जे स्वार्थ असतो तो मुलांपुरता असतोच, पण त्यांचा स्वतःचा स्वार्थ असा असतो की माझा मुलगा, स्वार्थ कोणाचा आहे माझा मुलगा एका चांगल्या पदवी मिळवावी, चांगलं काहीतरी त्यांनी करावं. स्वार्थ कोणाचा आहे? स्वतःच्या आईवडिलांचा. मुलगा कोणाचा तर स्वतःचा आहे. स्वतःचं एक आयुष्य निर्माण करणं, स्वतःचं एक चांगलं आयुष्य जगणं आणि प्रत्येकासाठी एक चांगलं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. प्रत्येकाने स्वतः चांगल्या जीवनाची एक डेफिनेशन असं स्वतः बनवावी. पण त्याचे काही बेसिक पिलर्स असतात, जसं की आपले काही रिलेशन्स आले, एक चांगलं हेल्थ असतं आणि आपण जे नॉलेज इन्फॉर्मेशन मिळवतो आणि इन्फॉर्मेशनचे आपण जे प्रोसेस करतो त्याला आपण नॉलेज म्हणतो. ते नॉलेज जास्त इम्पॉर्टंट आहे ना की इन्फॉर्मेशन. आपण इन्फॉर्मेशन आता या जगामध्ये भरपूर आहे, खूप जास्त आहे. आधीपेक्षा तर खूपच जास्त आहे. आपण ते मिळवत असतो, पण ते कशा प्रकारे आपण प्रोसेस करतो ते जास्त इम्पॉर्टंट. काही जण आता निगेटिव्ह पेअर चालत असतात, आपण ऐकायला मिळतो बघा, बऱ्याच जण बघतात. प्रत्येक ते स्वतः प्रोसेस करतात, ते त्यांचं एक जीवन आहे. आणि चांगल्या जीवनाचा भाग मला तर नाही माहिती आहे. स्वतः एक चांगलं जीवनाचं डेफिनेशन बनवा आणि पुढे चालत राहा. कारण आयुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकजण प्रत्येक वेळेस सोबत राहील असं नाही. तुम्ही स्वतः सोबत आहात, चालत राहा. हा भाग तुम्हाला दाखवायचा राहून गेला मित्रांनो. ही एक आधी व्यायामशाळा म्हणून वापरली जायची इथे आणि पाण्याचा इथला मुख्य स्रोत म्हणजे ही विहीर आहे. तुम्ही बघाल तर पाण्याने काठ भरलेलं आहे विहीर. एक स्वामींच्या मंदिराच्या खालूनच इथून एक असा भाग जातो, रस्ता जातो. आपण तो एक रस्ता बघूयात. पुढे गेल्यावरती हा डेड एंड आहे. इथून जाण्यामध्ये फक्त तुम्ही एक चांगला एक वॉक, चांगला एक ट्रेल बघून जाण्यासाठी जाऊ शकता. पण तिथे तुम्हाला बाहेर नाही पडतं. तिथे पुढे एक गेट आहे. जर जायचं असेल तर विचार करून जावं. बाकी आपण पुढे जाऊया. त्या रस्त्यावर स्वामींचं मंदिर आहे. तिथून माझा फोन पडला होता, तुम्हाला ते पण जागा दाखवतो. तिथे आपण मागाशी बसून बोललो होतो. तिथून आपण जाऊ पुढं. पावसाळ्यामध्ये ही जागा खूप सुंदर दिसते. आता पण खूप सुंदर दिसते. आता पण तुम्हाला काही फुलं वगैरे बघायला मिळतील आणि लोक बघायचं कचरा
टाकायचं कधी सोडणारच नाहीत. इथून पण जायला आतमध्ये रस्ता आहे, पण तो सध्या बंद असतो. पुढे काही जण राहतात, आता राहतात की नाही माहीत नाही, पण काही जण आधी राहायचे. इथून अशा पायऱ्या आहेत आत जाण्यासाठी. हा दरवाजा कायमच बंद असतो. इथे आल्यावरती जो व्ह्यू बघायला मिळतो तसं वाटतं की हा मस्त एक नंबर वरतं आहे सगळं जीवन. टेकडीवरती तुम्ही या रस्त्यावरती आलं तर तुम्हाला इथे बऱ्याच ठिकाणी असं झाडं लावलेलं बघायला मिळतं. हे निसर्गप्रेमींनी केलेला उपक्रम आहे. झाडं जगवायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये ते एक सुंदर समोरचं झाड आहे. मोबाईलमध्ये नाही पण प्रत्यक्षात खूप सुंदर दिसतं मित्रांनो ते. असं आपण पण घराजवळ वगैरे प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. मी स्वतः वाढदिवसाच्या दिवशी, प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक ना एक झाड तर लावतो. तुम्ही पण स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक झाड लावा, ते जगवायचा प्रयत्न करा. जास्त लावू नका, झाडच जगवणं जास्त महत्त्वाचं लावण्यापेक्षा. आता आपण इथे डेड एंडच्या इथे आलो. हा आपला इथं डेड एंड आहे. जर गेट उघडला तर आपल्याला सहज इथे जाणं येणं शक्य होऊन जातं. ह्याचे देवदेवेश्वरचा तो बोर्ड आहे, इथूनच आतमध्ये येता येईल. समोर पण गेट बंद आहे, तिथून कधी अगदीच आलं तर हा देखील गेट बंद असतो. हा कायम गेट बंद असतो. इथून मागे जाण्याशिवाय काही पर्याय राहत नाही आपल्याला. तर असं होतं मित्रांनो हे पर्वती टेकडी. आता माझा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यात चुका वगैरे झाल्या असेल तर मला सुधारण्याचा प्रयत्न करा, फीडबॅक द्या तुमचा. काही चुका झाल्या असेल माफ करा. आता आपण जाऊ खाली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला इथं यायचा कसा हा पडला असेल तर तुम्ही इथे टू व्हीलर घेऊ शकता. इथे भरपूर जे राहणारे लोक आहेत, लोकल लोक इथे गाडी लावतात. तुमची पण गाडी तुम्ही इथे लावू शकता. सेफ असते गाडी. आजपर्यंत कधी काही अशी घटना घडलेली नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे याचं झालं तर तुम्ही PMPLचा वापर करू शकता. खाली इथून जरासं पुढे गेल्यावरती एक बस थांबा आहे, तिथे तुम्ही उतरू शकता. बरोबर मित्रांनो, ही अशी जी बस आहे ना, तुम्ही PMPLने येऊ शकता. इथे वेगवेगळे बसेस तुम्हाला पुढे एक बस स्टँड आहे, तिथे तुम्हाला सोडेल ती. तिथून तुम्ही अशा मार्गाने वर जाऊ शकता. वरती गेला तर तुम्हाला पर्वती दिसेल. काय करतो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काय चुका असेल मला कळवा, माफ करा. आणि भेटू पुढच्या असं एक नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा प्रणव डायरीला. आणि पुढे तुम्हाला कोणत्या जागेबद्दल जाणून घ्यायचं आहे ते पण कळवा. भेटू आपण पुन्हा पुढच्या रविवारी. टाटा बाय.